नगरपालिकेकडे, नगरपालिका म्हणायची सार्वजनिक बांधकामाकडे. पण खरं सांगू का, याच्यामध्ये ना नगरपालिका दोषी आहे ना सार्वजनिक बांधकाम दोष आहे. यामध्ये भूमाफियांचा गँग आहे, ती गँग भूमाफियाची याच्यामध्ये सहभागी आहे. मला सांगा, काही लोकांची प्रॉपर्टी होती तिथं, त्यांची विकायची बाकी होती, आणि त्या काळामध्ये त्या रोड बनला गेला, नाली सुद्धा एक साईडनं बनली गेली. त्यावेळेस का नाही कुणी अडवलं ती रोड? मग आज त्यांच्या लोकांची प्रॉपर्टी सेल झाली आणि त्यांच्या प्रॉपर्टी संपल्या तिथल्या, आणि मग आता सामान्य लोकांसाठी रस्ता बनायचा तर आत्ताच का कोर्टचा स्टे येतो, आत्ताच का लोक आडवी पडतात? याचा मधनं त्या रोड मध्ये घोटाळा झालेला आहे. आणि तो रोड खर तर 80 फुटाचा रोड आहे, आणि तो आता बनवतायत म्हणजे फक्त 25 ते 20 फुटाचा रोड बनवायला लागले, आणि त्याला नाली नाही, त्याला बाजूने काही फुटपाथ नाही, काहीच नाही, नुसता रोड बनवणार. मग पाणी कुठून सोडणार? असं त्याचं काय टेक्निकल आहे ते आता आम्हाला एवढं चौकशी करावी लागेल. ठीक आहे, ओके. आता दुसरा मूळ मुद्दा एक आहे की बीड शहरामध्ये जे बोगस रस्ते झालेले, जे बिल उचलले गेलेले, असं काही आपल्याला प्रथमदर्शी पाहायला मिळालेलं आहे का? याच्याबद्दल काय सांगतात तुम्ही? ते सांगितलं मी तुम्हाला, ते प्रतिष्ठित झालंय, आमच्या लक्षामध्ये आलं. आम्ही म्हणलं नाही तुम्हाला, आम्ही जेव्हा आंदोलन केली 12, 13, 11 मध्ये बिलं उचललेली, ते रस्ते ह्याच्यामध्ये झाले 21, 22 मध्ये झाले. कारण की आम्ही ज्यावेळेस गोष्टी लागून धरल्या त्या गोष्टी, त्यावेळेस ते रस्ते त्यांना करावे लागले, तेच पेंडिंग होते. पण अजून पण काही असे रस्ते आहेत की ते आमच्या निदर्शनास आले नाही. जर आमच्या निदर्शनास आले तर आम्ही त्याच्यावर देखील आंदोलन करू, त्या देखील रस्त्यांसाठी बसू, हे आम्ही तुम्हाला आश्वासन देतो. पण आमच्या जेवढं लक्षामध्ये आलं किंवा आमच्या जेवढं पाहण्यात आलं ते आम्ही त्याच्यावरती आंदोलन केलेले आहे, आणि ते रस्ते करून घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे. बर, आता आपण बीड शहर अध्यक्ष अपक्षाचे सादिक भाई यांच्याकडे येऊया, कारण हे आता सध्या होऊ घातलेल्या बीड नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये उभी आहे. तर त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांच्या वार्डमध्ये काय समस्या आहे, आणि ते आपण निवडून आल्यानंतर कशा पद्धतीनं त्याचं सोडवणूक करणार आहे. आपले एक वेगळे आणि हटकेपणा काय असेल? नमस्कार. वार्ड क्रमांक 17 मधून जे मी महिला मधून उभा आहे, ते वार्ड म्हणजे ऐतिहासिक वार्ड आहे. राजीव असेल, कारंजा असेल किंवा मैदान किल्ला असेल. आणि आता जर पाहिलं आपण राजीव ते कारंजाला जाताना काही लोकांची मनके पण गेलेली, ते नगरपालिकेच्या हातमध्ये वाढ रस्ता येतोय. आणि आजपर्यंत मोठमोठे नेते आले, लीडर आले तिथं, आम्ही हे करू, आम्ही ते करू. जसं आजीसपुरा झाला, खंडर झालं, आईसपुराच्या धाडी गल्ली झालं, लाईन गल्ली झालं. प्रत्येक ह्याच्या गल्लीमध्ये नाली काढायला नगरपालिकाचे लोक कुणी येत नाही. आणि जर आम्ही आम आदमी पार्टीला जर लोकांनी जर चालत दिला, आमच्यावर स्वाद टाकला, तर आम्ही सर्वात अगोदर ते स्वच्छता काय असती हे बीड शहरवासियांना दाखवून देऊ. आतापर्यंत जे नगरसेवक म्हणतात आम्ही निवडून आलो, तुम्ही माझं काम घ्या, तुम्ही थांबा, आम्ही तुमच्या आमचे मतदान करतात, ही आता बीड शहरामध्ये चर्चा चालू आहे. बाबा तुम्ही काय करा, आमची प्लानेची आघाडी झालेली आहे किंवा ते पक्ष आहे, ठीक आहे बाबा, तुमचा पक्ष आहे, तुम्हाला पक्ष तुमच्या स्वाधीन असून द्या, तुम्हाला अभिनंदन आहे त्या पक्षाचं. पण तुम्ही काय करणार नगरपालिकेत आल्यानंतर? तुम्हाला नगरपालिकेचा अर्थच माहित नाही. असे काही लोक उभा राहिले, मग ज्या करून जे नगरपालिकेमध्ये लोक उभा राहिले, जर त्यांना जर म्हटलं बाबा तुमची नगरपालिकाचं नियम, नगरसेवकाचे नियम काय असतात ह्या लोकांना माहित नाही, तशी लोक काही पक्षांनी तिकिटे दिले, तशी लोक उभा राहिले. कारण की त्यांच्याकडे प्रबंध पैशाचा वारा आहे, त्यांच्याकडे भरपूर पक्ष पैसे देतो. म्हणते आता आम्ही 4-5 जणांना भेटलोय बाबा, आता ते स्वतः म्हणलाय, एक शिवाजी असा म्हणलाय, तो तुमचा पक्ष भरपूर पैसा देतो. तर बीड शहरवासियांना हे सांगिततो, पैसा कोणताही पक्ष देत नाही. जो 2 नंबरच्या धंद्यातून कमी लागतं, ज्या माणसाला पैसे लावतो गुत्तेदार, त्या माणसाला उभा करतो आणि त्यांच्यातून पैसा वसूल गुत्तेदार पद्धतीने घेतो. म्हणून तो बीड शहराचा विकासच होत नाही. आज जर परिस्थिती पाहिली, बुंदेलखोऱ्याच्या गल्ली मधला वाट बघा, कारण्यावर जाताना फक्त वाट मंजूर केलेली आहे, तो अजून केलेला नाही. फक्त त्याच्यावर मुरुम टाकले, चांगलं रोड होतं, खाल्लंय ते पिंगळ्या गल्लीमध्ये जाताना. बुंदेलपर्यंत निघतो, बुंदेलकडून असंच बाहेर निघतो, ते सुभाष रोडला निघतं. ते वारची परिस्थिती बघा. आणि आपण ज्या दररोज जातो कारंजा, ऐतिहासिक कारंजा, त्या परिसरमध्ये
आम्ही आंदोलन केलं. त्या आंदोलनामध्ये करंजीवरती ती घाण होती. आम्ही आम आदमी पार्टीने स्वतः जाऊन तिथं साफ केल्यानंतर नगरपालिकेला जाग आली, त्यांनी स्वच्छता केली. पण आज तिथं झाडं उगलेले आणि आम आदमी पार्टीचा एकच ध्येय, फक्त आम आदमी पार्टीचा तुम्ही बीड शहरवासियांनी एकदा जर निर्णय दिला, हे माणसं चांगले, आम्ही पैशाने गेलो गरीब आहे, श्रीमंत नाही, पण काम आणि आम्ही काम आहे कुणाच्या बापाला बी फेरणार नाही. आम्ही विकास म्हणजे विकासच करणार. विकास काय असतो हे फक्त बीड शहरवासियांना अख्खं महाराष्ट्राला दाखवून देणार आहे की नगरपालिका आल्यानंतर एक नगरसेवक काय करू शकतो. फक्त नगरसेवक पैसे कमवण्याचं साधन नाहीये, फक्त निवडून जायचं गुत्तेदार. बीड शहरामध्ये अशी आहे घटना की जे वाद झालेले कागदावर झालेली आहे, पण तो वाद नाहीये. जर तेलगाव नाट्यामध्ये बाबा मी इनामदार नगर आहे, ते झालेलं आहे म्हणून कागदावर झालेलं आहे, त्याचं पेमेंट उचललेलं आहे, पण त्याची वाट अजून झालेली नाही, न झालेली नाही. शिवाजी पुतळा ते आपण सांगितल्याप्रमाणे ऐतिहासिक जे कारंजा आहे टावर, तिथून ते बलवून चौक पर्यंत आजही खड्डेमय रस्ता आहे. याच्यावरही आपण आंदोलन केलं होतं, परंतु नगरपालिकेतले ढिसाळ जे कर्मचारी आहेत किंवा जे नगरसेवक त्या भागातले असतील, यांची मानसिकता काय? यांची मानसिकता फक्त हेच मुरुम लावून टाकणे किंवा थोडंफार खड्डे बुड्डे बुजवणे, हे त्याच्यावर. बाकीचे जे मलाई आहे ते खाणे. माझं व्यक्तिगत मत आहे ते खाणे, कारण की त्यांना पारदर्शक काम करायला कुणालाच वाटत नाही. कारण की फक्त टक्क्यावरचा खेळ आहे. 5%, 10%, 15% ह्याच्यावर पूर्ण शहर बीड शहर चालतोय. मी माझ्या डोळ्याने बघतोय की आजपर्यंत जे बी झालं, कोणी म्हणतं मला 3%, कोणी म्हणतं 4%, फक्त कोणी काय काम आणतात आणि असंच वर विकून टाकतात. त्यांना विकासाचं काही घेणं देणं नाही. फक्त 5 वर्षानंतर निवडणूक येतात, हात जोडतात, बाबांनो मला मतदान करा. तरी पण आमची बीडची जनता आहे खूप छान. ऐतिहासिक शहर असल्यामुळे बीड शहर जनता खूप चांगली. पण काय झालं, जनतेने त्यांना नेत्याने त्यांचे मन आहे का थोडं विरुद्ध दिशेने नेलेले. आम्ही ते करू, आम्ही ते करू. आपली भोळी जनता आहे, ते लगेच उचलून जाते, मनात काय ठेवत नाही. पुन्हा आपण जिल्हाध्यक्ष अशोक भोईडे पाटलांकडे जाऊया की बाबा बीड शहरामध्ये किती तुम्ही उमेदवार उभा केलेले आहेत आणि त्यातील किती निवडून येतील आणि अजून तुम्ही विकासात्मक कार्य कशा पद्धतीने करताल? अगदी 2 मिनिटांमध्ये आपण ते बोलू. आम्ही बीड नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष पदाला सौभाग्यवती वृषाली नितीन जायभा ह्या दिलेल्या आहेत आणि त्यांच्या सोबत आम्ही 17 उमेदवार उभे केले होते. छाननी प्रक्रिया पूर्ण झाली आणि त्याच्यानंतर जे वर्षानुवर्षे या ठिकाणी सत्ता करणारी लोकांनी आमच्या उमेदवारांना लालच देणे, त्यांच्यावरती दडपण आणणे, त्यांना धमकी देणे, तुमचं नंतर तुम्ही निवडणूक नाही येणार, त्यांना चुकीचं मार्गदर्शन करणं, अशा पद्धतीनं आमच्या उमेदवारांना भेडवलं गेलं. त्यामधून आमच्या 3 उमेदवारांना माघार घेतलेली आहे. ती दुर्दैवी गोष्ट आहे आणि त्यांचं आम्ही मन भरू शकलो नाही आणि त्यांना म्हणजे त्यांच्या मनाचं दिल आम्हाला न सांगताच त्यांनी विड्रॉल केलं. त्याबद्दल दिलगिरी आहे आमची आणि आमचं ते अपयश आहे ते. अशा गोष्टी घडल्या. आम्ही आता 14 उमेदवार आमच्या मैदानामध्ये आहेत आणि एक नगराध्यक्ष म्हणजे 15 आमचे उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे उमेदवार चांगलं प्रदर्शन करतील. कारण की आमची टीम जी आहे, जे उमेदवार नसून ती एक ऑपरेशनल टीम आहे. बीडची ऑपरेशनल टीम आहे लगान. जसं इंग्रजांच्या काळामध्ये लगान टीम होती, तशी ह्या काळ्या इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी आम आदमी पार्टीने देखील लगान टीम बनवलेली आहे आणि ही सर्व रस्त्यावर कामं करणारी मंडळी आणि याच्यातून जवळपास सगळीच माझी असे मंडळी आहे की ती निवडून येणार आहे आणि आम्ही चांगलं प्रदर्शन ह्या नगरपालिकेमध्ये करू. पहा, अपक्षाचे जिल्हाध्यक्ष येडे साहेब, बीड शहराचे सादेकबाई यांनी आताच आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की बीड मध्ये कसा भ्रष्टाचार चालतो आणि त्यांनी वेळोवेळी अनेक प्रश्नावरती आंदोलन केले, अनेक ठिकाणी कामही झाले, अनेक ठिकाणी पेंडिंग आहेत आणि ते पेंडिंग राहिलेले काम इलेक्शनला उभा राहून जिंकून आल्यानंतर ते करणार आहेत, अशी एक त्यांची मानसिकता आहे. त्यांनी तसं सांगितलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हेच पाहायचंय की बीडचा विकास कसा झाला पाहिजे. आतापर्यंत त्यांनी प्रत्येक
नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना, शिवणना आंदोलनाच्या माध्यमातून, निवेदनाच्या माध्यमातून अनेक ठिकाणी कामं केलेले आपण पाहिलेले. असेच कामं त्यांचे होत राहो, विकास बीडचा हो हीच आमची इच्छा आहे. आणि चांगल्या पद्धतीनं बीडचं नाव राज्यात नव्हे तर देशामध्ये हो हीच अपेक्षा ठेवून आपण पुढील कार्यास तुम्हाला शुभेच्छा. त्याबद्दल तुम्ही आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याबद्दलही धन्यवाद.